कॉलेज पासूनचे अगदी जवळचे मित्र असणाऱ्या 3 मित्रांनी मिळून डोंबिवली शहरात स्वतःचं हॉटेल सुरू केलं आहे. द हाऊस ऑफ फ्लेवर असे या हॉटेलचं नाव असून इथे फक्त 80 रुपयांपासून सगळ्या फास्ट फूड डिशेस सुरू होतात. इथे मिळणारा व्हेज सलाड डोंबिवलीकरांना खूप आवडायला लागला आहे. या व्यवसायातून आता हे 3ही शेफ मित्र महिन्याला लाखोंचा व्यवसाय करतात. सूरज, संदीप आणि शिवम या तिघांनी मिळून डोंबिवलीतील फडके रोडवर असणाऱ्या द हाऊस ऑफ फ्लेवरला सुरुवात केली. कॉलेजच्या फर्स्ट इयरला असल्यापासूनच या तिघांची घट्ट मैत्री होती आणि तेव्हापासूनच त्यांच्या डोक्यात स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करण्याचा विचार सुरू झाला होता. परंतु कॉलेज संपल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या वाटेला जातो, तसेच या तिघांनीही वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करायला सुरुवात केली. या तिघांनीही DY पाटील कॉलेजमधून प्रोफेशनल शेफचा कोर्स केलेला आहे. नोकरी करताना या तिघांनाही जाणवलं की आपली आवड मात्र शेफ होण्यातच आहे आणि इथूनच प्रवास सुरू झाला यांच्या द हाऊस ऑफ फ्लेवरचा. मंडळी, या हाऊस ऑफ फ्लेवर मध्ये तुम्हाला हेल्दी सलाड मध्ये 10हून अधिक प्रकार मिळतील, ज्यात ग्रीक सलाड, वॉटरमेलन पेटा सलाड, बीटरूट विथ प्रॉन सलाड, एक्झॉटिक व्हेजीज हे सगळे प्रकार उपलब्ध आहेत. इथे मिळणारे पास्ता आणि गार्लिक ब्रेड, त्यासोबतच पिझ्झा आणि बर्गर तर कमाल लागतात, कारण यासाठी लागणारा डो हे तिघही स्वतः बनवतात. यामध्ये सुद्धा तुम्हाला 10हून अधिक प्रकार मिळतील. इथे मिळणारी स्पेशल पावभाजी तर डोंबिवलीकरांची आवडीची झाली आहे. या पावभाजीमध्ये सुद्धा तुम्हाला 10हून अधिक प्रकार मिळतील, ज्यामध्ये नॉर्मल पावभाजी, खडा पावभाजी, चीज पावभाजी, स्पेशल पावभाजी असे सगळे पदार्थ मिळतील. यांची किंमतही फक्त 109 रुपयांपासून सुरू होते. फ्रेंच फ्राईजची किंमत तर फक्त 99 पासून सुरू होते. त्यामुळे मित्र म्हणून तुम्हाला जर कुठे जायचं असेल आणि बजेट कमी असेल तर हे हॉटेल मात्र तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे. माझं नाव सूरज. संदीप मौर्य. शिवम. हॉटेलचं नाव काय आहे, लोकेशन काय आहे? आपलं हॉटेलचं नाव आहे मॅम थॉफ, ज्याचं नाव पूर्ण नाव आहे द हाऊस ऑफ फ्लेवर्स आणि आपला ॲड्रेस आहे डोंबिवली फडके रोडवरती, मनसेच्या ऑफिसच्या जस्ट पाठीमागे, पटेल आर्मार्टच्या बाजूला. काय स्पेशालिटी आहे तुमच्या हॉटेलची? स्पेशालिटी ती मॅम सर्व स्पेशालिटी आपल्याकडे, पण तुम्ही जर USP म्हणत असाल तर आपली पावभाजी आणि आपले हेल्दी सॅलड्स आणि आपले बर्गर्स आणि पिझ्झाज खूपच चांगले, कारण की बर्गर, पिझ्झा आणि जे सँडविच असतात स्वतःच आम्ही बेक करतो आणि त्याचा डो वगैरे असतं ते आम्ही स्वतःच मारतो आणि पूर्ण आम्हीच करतो. नेहमी बोलल्यावरती पावचं पण बेकिंग आम्हीच करतो सर्व, आणि पावभाजी पण नक्कीच आवडणार एवढे आपला ॲश्युरन्स आहे समोर. कधी ठरवलं तुम्ही मित्रांनी की आपण आता काहीतरी हॉटेलचा व्यवसाय? ह्याचं तर मॅम खूप ट्रॅजिक स्टोरी आहे आपली, टू बी व्हेरी ऑनेस्ट. पण ठरवलेलं आमचं फर्स्ट इयरलाच, कारण की आम्ही तिघे असे आहात की म्हणजे डे 1 पासून ते लास्ट डे पर्यंत आम्ही सोबतच होतो आणि डे संपला आमचा तरी सोबतच होतं, प्लॅन चालू होता. पण कसं आहे, मी सुरुवातीला म्हणजे सोडून दिलेलं हॉटेल लाईन, मला नाही पटलेलं, कारण की ऑलरेडी मला थोडासा वेगळा लाईन होता आधी. पण नंतर विचार केला की नाही, कारण की जे आपलं पॅशन आहे ते जरा मिस आउट होत होतं आपलं. मग नंतर हे लोक चालूच होते दोघे पण हॉटेल. हा सेंट रजिस्टला होता 5 स्टार हॉटेलमध्ये आणि हा ऑर्किडमध्ये होता. हा अ बेकरी शेफ होता हा, आणि हा कॉन्टिनेंटल शेफ होता 5 स्टारमध्ये. आणि मी TCS मध्ये होतो ॲज एन टीम लीडर. ऑपरेशन्सच आम्ही होणारच होतो, पण मी ते ड्रॉप केला प्लॅन आणि विचार केला की म्हणजे जॉबवरती खूप जास्त एक स्कोप नाही आहे आणि मजा पण येत नव्हती. म्हणून विचार केला, यांना कॉन्टॅक्ट केला, मग दोघांना कसंही कन्व्हिन्स केलं आणि मग झालं आमचं सुरुवात. मग प्लॅन तर मॅम फर्स्ट इयर पासूनच होता की आम्ही तिघांनीच मिळलेलं ते चांगलं असावं आपल्यासाठी. मग मंडळी, वाट कसली पाहताय? हॉटेलचं वातावरण तर उत्तम आहे. तुम्हाला सुद्धा अगदी स्वस्त दरात उत्तम पदार्थ खाण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी डोंबिवलीतलं हे द हाऊस ऑफ फ्लेवर बेस्ट हॉटेल ठरेल. साक्षी पाटील, लोकल 18, डोंबिवली.